माझ्या 27 वर्षांच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या करिअरमध्ये मी हजारो क्लायंटला भेटले. काही जण इन्व्हेस्टमेंट्समध्ये खूप पुढे गेले, तर काही अपयशी ठरले आणि त्यांच्या अपयशामागे बहुतांश वेळा या 5 चुका होत्या असं आढळून आलं. पहिली चूक म्हणजे इमर्जन्सी फंड नसणं. नोकरी जाणं, व्यवसायात मंदी आणि मेडिकल इमर्जन्सी आली तर तुमची इन्व्हेस्टमेंट संपून जाण्याची भीती असते. दुसरी चूक, मित्रांनी सांगितलं, नातेवाईकांनी सुचवलं, सोशल मीडियावर बघितलं आणि पैसे गुंतवले. तिसरी चूक म्हणजे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजली. अनेकांनी वर्षानुवर्ष लाखामध्ये प्रीमियम भरले, पण ना त्यांना प्रॉपर इन्शुरन्स कव्हर मिळालं, ना वेल्थ क्रिएशन झाली. चौथी चूक म्हणजे प्रॉपर्टीचं अति आकर्षण. तुमची सगळी सेव्हिंग आणि कर्जाची क्षमता तुम्ही एकाच प्रॉपर्टीमध्ये घालून तुमच्या पायावर धोंडा मारून घेतात. आणि पाचवी आणि महत्त्वाची चूक म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंगला केलेला उशीर. 40-45 वर्षाचे झालात तर इन्व्हेस्टमेंट झिरो. एवढ्या वर्षात एक गोष्ट नक्की पाहिली की लोक आर्थिकदृष्ट्या मागे पडतात, ते कमी उत्पन्नामुळे नाही, तर अशा केलेल्या चुकांमुळे. तुम्ही तुमच्या आयुष्यात यातली कोणती चूक टाळली आहे? तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की आम्हाला आमच्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंट करून सांगा आणि आमच्या YouTube आणि Instagramला फॉलो करा.